विष्णूचा रामावतार. रामायण ही एक सुंदर, अजरामर आणि आपल्या सर्वांच्या हृदयात वसलेली कथा आहे. भगवान विष्णू यांनी जेव्हा रामाचा अवतार घेतला तेव्हा त्यामागे एक महत्त्वाचे कारण होते. त्या काळी रावणाचा अत्याचार खूप वाढला होता. रावणाने आपल्या सामर्थ्याने आणि तपश्चर्येने देवांनाही त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या देवांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली. देवांचे गाऱ्हाणे ऐकून विष्णूंनी पृथ्वीवर दशरथ राजाच्या घरी जन्म घेण्याचे ठरवले. अयोध्या नगरीचे राजा दशरथ यांना 4 मुले होती: राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. या सर्वांमध्ये राम सर्वात ज्येष्ठ होते आणि त्यांचे गुण अतुलनीय होते. ते पराक्रमी, शांत, ज्ञानी आणि धर्मनिष्ठ होते. कथा तेव्हा सुरू होते जेव्हा राम आणि त्यांचे बंधू लहान होते. विश्वामित्र ऋषींनी त्यांना अनेक विद्या शिकवल्या. राम आणि लक्ष्मण त्यांच्यासोबत राक्षसांना मारण्यासाठी गेले आणि त्यांनी अनेक राक्षसांचा वध केला. पुढे जनक राजाच्या सीता नावाच्या मुलीचा स्वयंवर झाला, ज्यात रामाने शिवधनुष्य तोडून सीतेशी विवाह केला. सर्व काही चांगले चालले होते, पण रामाच्या आयुष्यात एक मोठा बदल आला. राजा दशरथ यांनी रामाला राज्याभिषेक करण्याचे ठरवले, पण त्यांच्या कैकेयी नावाच्या पत्नीने 2 वर मागितले. एक म्हणजे भरताला राजा बनवणे आणि दुसरे म्हणजे रामाला 14 वर्षांसाठी वनवासात पाठवणे. वडिलांच्या वचनाला मान देऊन राम, सीता आणि लक्ष्मण यांच्यासह वनवासात गेले. वनवासात असताना शूर्पणखा नावाच्या एका राक्षसीने रामासमोर विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. रामाने नकार दिल्यावर तिने सीतेला त्रास दिला. त्यामुळे लक्ष्मणने तिचे नाक कापले. शूर्पणखा तिचा भाऊ रावणाकडे गेली आणि त्याला सर्व काही सांगितले. रावणाने त्याचा मामा मारीचच्या मदतीने सीतेचे अपहरण केले. सीतेला शोधत असताना रामाची भेट हनुमान आणि सुग्रीव यांच्याशी झाली. हनुमानाने लंकेत जाऊन सीतेचा शोध घेतला आणि परत येऊन रामाला सर्व माहिती दिली. मग राम, लक्ष्मण आणि वानरसेनेने मिळून लंकेवर आक्रमण केले. या युद्धात राम आणि रावणाचे घनघोर युद्ध झाले. शेवटी रामाने रावणाचा वध केला आणि सीतेला परत घेऊन आले. 14 वर्षांचा वनवास पूर्ण झाल्यावर राम अयोध्येला परत आले. अयोध्येच्या लोकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर राम अयोध्येचे राजा झाले. त्यांचे राज्य रामराज्य म्हणून ओळखले जाते, जिथे सर्व लोक आनंदी आणि सुखी होते. ही कथा आपल्याला धर्म, कर्तव्य, त्याग आणि प्रेमाचा संदेश देते. रामाच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळते की सत्याचा नेहमी विजय होतो आणि आपले कर्तव्य नेहमीच महत्त्वाचे असते.